जनरेशन झेड याच्यामध्ये अपमान मान याला खूप महत्व आलं. या तरुण पोरांना एखादा अपमान झाला तर जगू वाटत नाही, जीव द्यावा वाटतो किंवा कोणाचा जीव घ्यावाही वाटतो. अशी परिस्थिती आज झाली. पण आजच्या या तरुणाईला अपमानातून शिकायचं कसं आणि पुढे कसं जायचं हे सांगताना मला आवर्जून सांगावं वाटतं. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये शिक्षण क्षेत्रात आभाळा एवढं कार्य केलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यात त्यांचाही एक मोठा अपमान झाला होता. तो प्रसंग आजच्या तरुण पिढीला नक्की माहीत असलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी काही पाहुणे आले होते. घरामध्ये त्यांच्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई, वडील होते आणि जेवण करण्यासाठी सगळेजण बसले होते. सगळेजण जेवण करत असताना पाहुण्यांनी भाऊराव पाटील यांच्या वडिलांना सहज विचारलं, तुमचे चिरंजीव काय करतात? यावर पित्याने आपल्या मुलाकडे पाहत उत्तर दिलं, आमचे चिरंजीव 2 वेळा जेवण करतात आणि गावभर फिरून येतात, ह्याच्याशिवाय त्यांना काही काम नाहीये. भाऊराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे आपल्या नवऱ्याबद्दल ऐकतात, त्यांचे डोळे भरून येतात. भाऊराव पाटील यांचाही हातातला घास तेथेच खाली ताटात राहिलेला असतो. ते शब्द त्यांच्या कानामध्ये घुमत असतात. लक्ष्मीबाई पदर सावरत तसंच पुन्हा जेवणामध्ये कोणाला काही कमी आहे का पाहतात. भाऊरावांजवळ येतात आणि भाऊरावांच्या ताटात त्या भाजी वाढत असतात. ते वाढत असताना भाऊराव पाहतात, लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातले थेंब, अश्रूंचे थेंबही त्या ताटात पडतात. भाऊरावांचं मन उचंबळून येतं. भाऊराव ते ताट तसंच बाजूला सारतात आणि घरातून तडक बाहेर निघतात. आपल्या पित्याने आपल्याबद्दल काढलेले उद्गार ऐकून हृदय जखमी झालेले भाऊराव बाहेर पडतात. बाहेर पडलेले भाऊराव किर्लोस्करमध्ये कामाला लागतात. किर्लोस्करांच्या कंपनीचं काम करताना अवघा महाराष्ट्र पालथा घालतात. अवघा महाराष्ट्र पालथा घालताना महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या शिक्षणाची अवस्था बघतात आणि त्यांना जाणीव होते की यांच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली पाहिजेत. भाऊराव त्याच तडफेनं पुढे जाऊन 4 ऑक्टोबर 1919 या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतात आणि भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ती शिक्षणाची गंगा या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या घरोघरी दारोदारी घेऊन जातात. ते भाऊराव पाटील आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भाऊराव पाटलाचे कर्मवीर भाऊराव पाटील होतात. हे आजच्या तरुणाईला माहीत असलं पाहिजे. एक अपमान तुमचं आयुष्य बदलू शकतो, परंतु ते बदलण्यासाठी तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे.